म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमची लढाई राजा चालू राहील, काय चिंता करू नका. ही लढाई आपण लढणार शेवटपर्यंत. एक जिद्द निश्चित आहे, विधिमंडळातला भरतशेठचा सहकारी म्हणून भरतशेठ पालकमंत्री होईपर्यंत माझीही लढाई कायमची राहील आणि तटकरे कुटुंबाला कायमस्वरूपी अंगावर घेत राहील. हे आजच्या निमित्ताने मी या ठिकाणी निश्चित सांगतो. बोलण्यासारखं खूप काय, आज माझे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत. आता आम्ही आशावादी होतो की भरतशेठ मंत्री झाल्यावरती पालकमंत्री हो, पण नेहमीचा स्वभाव खासदार तटकरे साहेबांचा, त्यामुळे त्यांनी ती परत जादू फिरवली आणि पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री आदित्यनाथ रायगडचं घोषित केलं. झेंडावंदनाचा अधिकार दिला मुख्यमंत्र्यांनी. जरी दिला असला तरी आम्ही त्या मुद्द्यावरती कायम आहोत की येणाऱ्या काळामध्ये रायगडचे पालकमंत्री भरतशेठ म्हणजे भरतशेठच असले पाहिजेत. हा आमचा हट्ट आहे आणि आग्रही मागणी आहे.